गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः। जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या सुंदर सकाळच्या मनमोहक वातावरणामध्ये या निरूपणास सुरुवात करूया। माईबाप सज्जनांचं स्वागत आहे। समर्थांनी सांगितलेलंच आहे ना, आपल्या निस्वार्थ कर्मानं दुसऱ्यांच्या मनामध्ये सदैव घर करून जगणं आहे ना, हीच जीवनातील सर्वात मोठी कमाई आहे। पण आपण असं मानतो का? समर्थांनी सांगितलं सुद्धा आहे ना, हा परमेश्वर आहे ना, जेव्हा या पृथ्वी तलावर, जेव्हा या विश्वामध्ये भरपूर अशा अत्याचार होऊ लागतील ना, तेव्हा माझा परमेश्वर जन्म घेणार आहे, तेव्हा माझा देव आहे ना, तो देव इथे अवतरणार आहे। पण तोपर्यंत आपण चांगले कर्म केले ना, तर ही परमेश्वराला वेळच येणार नाही। म्हणजे एवढे पाप वाढतील ना, की त्या पापांचा एवढा डोंगर होईल की ते भगवंताला सुद्धा सहन होणार नाही। तेव्हा भगवंत आहे ना, हा कळकी अवतार बघा घेणार आहे। आणि समर्थांनी बघा या मनाच्या श्लोकांमध्ये सुद्धा सुंदर वर्णन केलेलं आहे। अनाथा दिना करणे जन्मताहे, कलंकी पुढे देव होणार आहे। जया वर्णिता शीनली वेदवाणी, नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी। म्हणजे काय? म्हणजे या अनाथ आणि दीनदुबळ्यांसाठी भगवंत वेळोवेळी जन्म घेत असतो। जेव्हा या अनाथांवर अत्याचार होतो ना, जेव्हा या अनाथांवर खूप अशी उपासमारीची वेळ येते, तेव्हा माझा भगवंत आहे ना, तो त्याचा धावा केला की नक्कीच मदत करत असतो। आणि यापुढे कल्की रूपाने तो अवतार घेणार आहे, ज्याचे वर्णन करताना वेद आहेत ना, ते सुद्धा बघा कुंठित होऊन जातात। म्हणजे काय? म्हणजे या परमेश्वराची स्तुती करताना वेद सुद्धा छोटे वाटू लागतात। तो देव आहे ना, तो भक्तांचा कैवारी आहे आणि तो त्याची कधीही उपेक्षा करत नाही। म्हणून मनुष्यानं जर भक्ती केली ना, तर प्रत्येक मनुष्याच्या भक्तीमध्ये हा देव आहे ना, हा भगवंत आहे, तो वेळोवेळी तुमची रक्षा करत असतो। म्हणून माणूस आहे ना, कितीही गोष्टीमध्ये किती कच्चा असला ना तरीही चालेल, पण भक्तीमध्ये तो कधीच कच्चा असू नये। कारण का? कारण हा भक्ती मार्ग आहे ना, मनुष्याला जगायला शिकवतो। आणि हे जगणं मनुष्याच्या जीवनाशी निगडीतच असतं ना। पण जेव्हा मनुष्य भक्ती मार्गामध्ये पैसा आणू लागतो ना, तेव्हा त्याची अधोगती झाल्याशिवाय राहील का? नक्कीच त्याची अधोगती होईल। म्हणूनच समर्थांनी सुद्धा सांगितलेलं आहे ना, की माझी भक्ती कमी केली तरी चालेल, पण तुम्ही कर्माने वागायला शिका। आणि जेव्हा हा मनुष्य कर्माने वागतो ना, तेव्हा आपोआप माझी भक्ती घडली जाते। आणि आपण तुकाराम महाराजांच्या या अभंगामध्ये सुद्धा पाहिलं असेल, तुकाराम महाराजांनी सांगितलेलं आहे की अंतरीची घेतो गोडी, पाहे जोडी भावाची। देव सोयरा देव सोयरा, देव सोयरा दिनाचा। आपुल्या वैभवे शृंगारावे निर्मळे, तुका म्हणे जेवी सवे, प्रेम द्यावे प्रीतीचे। म्हणजे काय? म्हणजे परमेश्वर आहे ना, तो भक्ताच्या अंतःकरणातील भक्तीची गोडी स्वीकारत असतो। पण या भक्ताला काय वाटतं बरं? भक्त बाह्यरंगाचा परमार्थ करतो, पण बाह्यरंगाचा परमार्थ करून जमेल का? हा भगवंत आहे ना, ज्याच्या जीवनामध्ये येतो ना, त्याचं जीवन धन्य धन्य करून टाकतो। पण हा परमेश्वर असतो, भक्ताच्या अंतःकरणामध्ये येत असतो
आणि हे त्यासाठी अंतःकरण निर्मळ असावं लागतं, भक्तीची गोडी असावी लागते. तेव्हाच हा भगवंत आहे ना आपली भक्ती स्वीकारत असतो. तसा स्वीकारतो का? त्याच्या अंतःकरणातील भाव पाहत असतो. म्हणून देव आहे ना तो भक्तांचा सोयरा झालेला असतो. असे बघा महाराज आहेत ना, यांनी 3 वेळा म्हटलेलं आहे. म्हणून आपल्याजवळ जे वैभव आहे ना, जे मग ते कसं काणं असो ना, पण ते वैभव आहे ना ते निर्मळ मनाने देव समजावं. म्हणून तुकाराम महाराज म्हणत आहेत, तो हरी आहे ना तो भक्ताबरोबर भोजन करतो, त्याच्यावर आपल्या प्रेमाचा वर्षाव करावा. म्हणजे भगवंत एवढं फळं दैवत आहे की जर आपल्या भक्तानं जर मनोभावे अंतःकरणामधून निर्मळ अंतःकरणाने बघा माझं चिंतन केलं तर मी त्याच्यासोबत सदैव येत असतो. पण हा भक्त आहे ना तो वेगवेगळ्या कारणानं त्याच्यावर जेव्हा दुःख येतं ना तेव्हाच तो धावा करतो. पण जर प्रत्येक भक्तानं आनंद त्याच्या जीवनामध्ये असेल आणि नामस्मरण भगवंताचं केलं ना तर सदैव तुमच्या जीवनामध्ये सुखच राहील, सदैव तुमच्या जीवनामध्ये समाधान राहील. पण भक्त तसा वागतो का? कधीच वागत नाही. इथे तुकाराम महाराजांनी सुद्धा सुंदर वर्णन केलेलं आहे. निंदी कोणी मारी, वंदी कोणी पूजा करी, मज हेही नाही तेही नाही, वेगळा दोहीपासुनी, देह भोग भोगे घडे, जे जे जोडे ते बरे, अवघे पावे नारायणी जनार्दनी तुकयांचे. म्हणजे काय? म्हणजे या जगामध्ये आहे ना मनुष्य फसतो कुठे, मनुष्य हारतो कुठे, तर त्याचं एकमात्र कारण आहे की मनुष्य आहे ना या जगामध्ये कोणी स्तुती करो अथवा निंदा करो. बघा तुकाराम महाराज म्हणत आहेत मला त्यांचं काही सुखदुःख वाटत नाही. पण हा कलियुगातला मनुष्य काय करतो बरं? जेव्हा त्याच्यावर निंदा होते ना तेव्हा तो अति क्रोधित होतो, आणि जेव्हा त्याच्यावर स्तुतीस सुमणं होतात, जेव्हा त्याची कुणीतरी वाहवा करायला लागतो तेव्हा तो एवढा हुरळून जातो ना, लगे त्याच्या प्रेमातच पडून जातो, लगे त्याच्यावर विश्वास ठेवतो. मग त्याच्यासोबत त्यानं किती जरी वाईट केलं ना त्याची तो चिंता करत नाही. पण इथे भगवंतानं हेच सांगितलेलं आहे की तू मनुष्या, तू आता तरी सावध हो, तुझी वेळ आता निघून गेलेली आहे. आणि आता तर तू सावध झाला नाहीस ना, तुझा मित्रच तुझा शत्रू बनेल, तुझे नातेवाईकच तुझे शत्रू बनतील. म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे जरी तुझी कोणी स्तुती करत असेल ना तर तू त्याच्यावर मनमोकळा विश्वास ठेवू नकोस. कारण विश्वास ठेवण्या इतका शुद्ध आणि निर्मळ या जगामध्ये एकच आहे, ती म्हणजे सद्गुरू आई, ती म्हणजे माझा भगवंत. म्हणून जरी तुझी कोणी स्तुती करत असेल तरी तू त्याच्यावर एवढ्या लगेच विश्वास ठेवू नकोस. कारण का? कारण तुझ्याशी कधी न बोलणारा कोणी व्यक्ती असतो, तो अचानक जेव्हा तुझी स्तुती करायला लागतो ना तेव्हा समजून जावं आपल्याशी काहीतरी त्याचं काहीतरी काम आहे आणि आपल्याकडून काहीतरी स्वार्थ साधायचा आहे, म्हणून तो आपली स्तुती करत आहे. आणि जो उलट तुझ्यावर निंदा करतो त्याच्याकडून तू शिकायचं. त्याच्यावर जेव्हा समोरचा निंदा करायला लागतो ना उलट त्याच्याकडून आपण शिकणं गरजेचं आहे. पण आपण काय करतो बरं? आपण अजून क्रोधित होतो आणि उलट आपण त्याच्यावर सुद्धा निंदा करायला लागतो, त्याच्यावर भांडण करायला लागतो. पण ते कितपत योग्य आहे बरं? त्याच्यामध्ये वादविवादच निर्माण होतात ना, त्याच्या व्यतिरिक्त काही होईल का? कधीच काही होणार नाही. आपल्याला वेळोवेळी भगवान श्रीकृष्ण स्वारींनी सुद्धा आठवण करून दिली. कारण ही भगवद्गीता काय सांगते बरं? कारण ही भगवद्गीता आहे ना या मनुष्याचं सार आहे. आणि या भगवद्गीतेत भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला उपदेश केला ना, म्हणजे अर्जुनाला उपदेश केला तो आपला उपदेश समजावा, या मनुष्याला उपदेश समजावा. पण शिवाय या जीवनाचं सार सांगितलं ना, ही गीतेची शिकवण श्रीकृष्णाने अर्जुनाला या महाभारतामध्ये दिली.
या महाभारताच्या युद्धामध्ये दिली, आणि जर श्रीकृष्ण स्वारींनी या अर्जुनाला ही शिकवण दिली नसती ना, तर आत्तापर्यंत हे युद्ध आहे ना त्या वेगळ्या परीनं पाहिलं असतं, या आठवण राहिली असती का? म्हणून गीतेने दिलेली ही शिकवण आहे ना ती आत्ताही तितकीच समर्पक आहे. असं म्हटलं जातं की भगवद्गीता आहे ना ही माणसाला जीवन जगण्याचा योग्य मार्ग दाखवते, आणि ही गीतेमध्ये दिलेली ही वचने आहेत ही मानवी जीवनामध्ये अंगीकारली ना तर माणसाची खूप प्रगती होते, अशी श्रद्धाच आहे ना. म्हणून असं मानलं जातं की गीता हा एकमेव धर्मग्रंथ आहे जो माणसाला खऱ्या अर्थानं जीवन जगायला शिकवत असतो. म्हणून गीतेमधून मानवाला जीवनातील धर्म आणि कर्म आहेत ना या प्रेमाचे धडे देण्यात आलेले आहेत. म्हणून जर मनुष्याला धर्म काय आणि कर्म काय याच्यामधील फरक पाहायचा असेल ना तर भगवद्गीतेचं ज्ञान असणं गरजेचं आहे. हे जीवन जगावं कसं, कुणाला किती काय केलं तर कुणाला दुःख होईल, कुणाला सुख निर्माण होईल, मनुष्याची बघा चांगला मार्ग कोणता आहे, तर हे तुम्हाला याची सर्व उत्तरं हवी असतील तर भगवद्गीता तुमच्यासाठी योग्य आहे. म्हणून भगवद्गीतेचे ज्ञान आहे ना ते प्रत्येक मानवी जीवनानंतरचे जीवन या दोन्हींसाठी खूप योग्य मानलेलं आहे. असं मानलं जातं की गीता हे जीवनाचं संपूर्ण तत्त्वज्ञान आहे, आणि गीतेतील तत्त्वज्ञानाचे पालन करणारी व्यक्ती आहे ना ती सर्वश्रेष्ठ व्यक्ती आहे. म्हणून गीतेमध्ये श्रीकृष्णाने दुःखाला सर्वात चांगला मित्र म्हटलेला आहे. म्हणजेच काय, म्हणजे आता आपण मगाशी पाहिलं की जेव्हा आपल्यावर कोणी निंदक निंदा करत असतो तेव्हा आपल्याला तो दुःख होत असतो, पण त्याच्यामधून मनुष्यानं काय शिकावं बरं, की जरी तो समोरचा आपल्यावर निंदा करत असेल तर त्याच्या तोंडाला तोंड देणं योग्य आहे का? कधीच नाही. आपल्या जीवनामध्ये आपल्या अंतरात्म्यामध्ये जे चांगले विचार असतात ना तेच समोरच्याचे विचार बदलत असतात. जर एखाद्याने आपल्यावर निंदा केली आणि परत त्याच्या तोंडाला तोंड आपण दिलं, परत अपशब्द आपण त्याच्यासमोर बोलले तर त्याच्यामध्ये वादविवाद वाढतीलच ना. पण जर त्याने निंदा केली आणि जर आपल्या वैखरीतून प्रेमाचे शब्द बाहेर पडले तर परत तो आपली निंदा करेल का? कधीतरी या गोष्टीचं प्रत्येकाने लक्षात ठेवायला हवं. म्हणून जो सर्वश्रेष्ठ मनुष्य कोण असतो, जो आपल्या वैखरीने प्रेम प्राशन करतो, जो आपल्या वैखरीने प्रेम दुसऱ्याला देतो. कारण गीतेमध्ये श्रीकृष्णानं दुःखालाच मित्र मानलं ना. समर्थ रामदास स्वामींनी सुद्धा सांगितलेलं आहे की हे दुःख आहे ना तो प्रत्येक मनुष्याला भगवंताचा शोध घेऊन देत असतो. जेव्हा आपल्यावर भरपूर भलं मोठं संकट येतं, भलं मोठं दुःख येतं ना तेव्हा प्रत्येक मनुष्याला भगवंताची आठवण आल्याशिवाय राहत नाही. पण जेव्हा त्या उलट जर आपल्या जीवनामध्ये सुखच येत राहिलं तर आपण भगवंताला आठवू का? कधीतरी या गोष्टीचा विचार करायला हवा. पण जेव्हा दुःख येतं ना तेव्हा आपल्याजवळ भगवंत आल्यासारखा वाटतो, कारण आपल्याला सोबती तेव्हा कोणी असतो का? आपण स्वतः भगवंताला बोलावू लागतो की हे परमेश्वरा, माझ्या जीवनामध्ये खूप दुःख आलेलं आहे, तू माझ्यासोबत ये. आणि तेव्हा आपल्याला परमेश्वराचा आधार वाटू लागतो. पण समर्थांनी सुद्धा सांगितलेलं आहे ना, प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये नकारात्मक विचार येणं हे निश्चितच असतं, पण त्या विचारांना तो किती महत्त्व देतो ना त्यावर त्याचं ते जीवन अवलंबून असतं. म्हणून सर्वात समजूतदार आणि स्थिर मनाचा मनुष्य जो आहे तो यशाचा गर्व करत नाही आणि अपयशाचं दुःख होत नाही. म्हणून श्रीकृष्ण स्वारींनी सुद्धा सांगितलेलं आहे, फक्त भित्रे आणि दुर्बल लोक असतात ना ते या गोष्टीवर नशिबावर सोडत असतात, पण जे बलवान आणि आत्मविश्वासी असतात ना ते कधीही नशिबावर अवलंबून नसतात. बघा गीतेमध्ये सांगितण्यात आलेलं आहे की केवळ दिखावा करण्यासाठी चांगले होऊ नका, कारण देव तुम्हाला बाहेरून आणि आतून सुद्धा ओळखत असतो. कारण तुम्ही जे काही करताना, जे काही वर्तन करता, तुम्हाला वाटत असेल
की मला कोणीच पाहणार नाही. पण हा परमेश्वर आहे ना, चारही बाजूंना चारही भुजासहित सर्व कॅमेरे लावून बसलेला आहे. म्हणून वाईट कृत्य करताना कधीही विचार मनात आणा की मला कोणीतरी पाहत आहे. म्हणून गीतेनुसार केवळ दिखावा करण्यासाठी चांगले होऊ नका, कारण देव आहे ना, प्रत्येकाचा हिशोब ठेवत असतो. म्हणून कोणाच्या सोबतीनं चालल्यानं ना आनंद मिळतो ना ध्येय. म्हणूनच माणसाने नेहमी आपल्या कर्मावर विश्वास ठेवायला हवा, एकटं चालायला हवं. जेव्हा मनुष्य एकटं चालतो ना, तेव्हा त्याला सर्व प्रश्नांची उत्तरंसुद्धा मिळून जातात. पण जेव्हा सोबतीनं चालतो तेव्हा मात्र परमेश्वर त्याला उत्तर देईल का? म्हणून आपल्याला तर सोबतच चालायचं आहे, या जगानुसारच चालायचं आहे. पण आपले विचार आहेत ना, ते प्रत्येकानं सोडवायचं आहेत. प्रत्येकानं प्रत्येकाचे प्रश्न सोडवायचे आहेत. ते इतरांवर लादून जमेल का? कधीच जमणार नाही. म्हणून आयुष्यामध्ये जर पुढे जायचं असेल ना, तर ज्या मातीमध्ये आपला जन्म झाला ना, त्या मातीला कधी विसरू नका. जेव्हा आभाळामध्ये उंच उडायचं आहे ना, तर आपले पाय जमिनीवर ठेवा. नाहीतर जेव्हा जमिनीवरचे पाय जेव्हा निसटून जातील ना, तुम्ही आभाळामध्ये कुठे हरवून जाल ना, कधीच भविष्यात जमिनीवर येणार नाही. म्हणून ज्या संतांनी आपल्याला जे सांगितलं, त्या संतांनी जे काही लिहून ठेवलं आहे ना, त्याचं नुसतं आपण मार्गक्रमण केलं ना, त्यांच्या पावलावर आपण पाऊल ठेवून जरी त्या वाटेमध्ये चाललो ना, तरीही आपण अधोगतीपासून वाचू. अधोगतीपासून आपण कोसो दूर राहू. म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे, मनुष्याच्या जीवनामध्ये दुःख काय कमी असतं का? किती जरी दुःख असेल ना, तरी आपल्यापासून इतरांना दुःख पोचू नये, आपल्यापासून इतरांची हानी होऊ नये, असं मनुष्याचं वागणं असावं. म्हणजेच दुसऱ्यांचं वाईट करणाऱ्यांचं कधी चांगलं कधीच होत नसतं. म्हणून माणसाला त्याच्या कर्माचं फळ आहे ना, ते नक्कीच मिळत असतं. पण आता तुमच्या मनामध्ये हा प्रश्न निर्माण झालेला असेल की माणसाच्या कर्माचं फळ त्याला मिळतं, पण ते किती दिवसाने मिळतं? बघा, आपण एका उदाहरणाद्वारे स्पष्ट करूया. एका गावामध्ये एक महिला राहत होती. तिच्याकडं सगळ्या प्रकारचं सुख होतं. घरामध्ये नोकर चाकर, पैसा, सोनं नाणं सगळं काही होतं. पण तिला संतान सुख मात्र नव्हतं. तिने अनेक प्रकारचे उपचार केले, तरीही तिला मूळबाळ झालं नाही. तिच्या जगण्याचं फक्त एकच ध्येय होतं की काहीतरी करून तिला मुलं झाली पाहिजेत. तिने देवाला नवस केला, रोजच्या रोज साधू संतांजवळ जात होती, तंत्र मंत्र करणाऱ्यांजवळ जात होती. त्यांनी सांगितलेले सर्व उपायसुद्धा करत होती. पण तिला कशातच यश येत नव्हतं. ती विचार करू लागली. तिच्या पदरात मूळ नव्हतं. एके दिवशी तिला एका तांत्रिकाबद्दल समजलं. ती त्याच्याजवळ गेली आणि तो तांत्रिक म्हणाला, तू दर सोमवारच्या रात्री कुणाच्या तरी घराला आग लावलीस तर तुला पुत्रप्राप्ती होऊ शकते. त्या स्त्रीला पुत्रप्राप्तीचं एवढं वेड लागलं होतं ना, की तिने त्या तांत्रिकाच्या सांगण्यावरनं तिच्या शेजारच्या घराला सोमवारच्या दिवशी आग लावली. रात्रीची वेळ होती. कुणाला काही समजलं नाही की घराला आग कोणी लावली आहे. सुदैवानं त्या घरातली माणसं काही कार्यक्रमानिमित्त शेजारच्या शहरामध्ये गेली होती. हे त्या स्त्रीला माहीतच नव्हतं. त्या आगीमध्ये घरातलं पैसा, धन दौलत, सांसारिक वस्तू सर्व काही जळून खाक झालं. त्या आगीमध्ये गाई, म्हैस, बकरी, बैल सर्वजण मिळून 9 प्राणी होते आणि त्या आगीमध्ये सर्व जळून खाक झाले. येणाऱ्या जाणाऱ्या लोकांनी खूप हळूहळू भरपूर गर्दी जमली आणि खूप हळहळ व्यक्त केली. पण आग कोणी लावली ना, हे मात्र कोणालाच समजलं नाही. दिवस असेच निघून जात होते. काही दिवसांनी त्या स्त्रीला पुत्रप्राप्ती झाली. अशा प्रकारे त्या स्त्रीला एका पाठोपाठ एक अशी 9 पुत्र झाले. आता ती स्त्री 9 मुलांची आई झाली होती.
त्यामुळं ती खूपच आनंदामध्ये राहू लागली होती. पण तिचं हे कृत्य तिच्या सासऱ्याला माहीत होतं. त्यांना माहीत होतं की आपल्या सुनेनं मूळप्राप्तीसाठी एका पाखंडी तांत्रिकाच्या सांगण्यावरून शेजारच्या घराला आग लावून 9 निर्दोष प्राण्यांना जाळून मारलं आहे. एके दिवशी त्या स्त्रीचा वृद्ध सासरा बसून विचार करत होता की माझ्या सुनेनं तर खूप मोठा अपराध केला आहे, तरीही देवाने तिला 9 पुत्रांची आई कशी बनवली बरं? देवाने हिला सगळ्यात मोठं सुख दिलं आहे, पण त्या आगीमध्ये बिचारे निष्पाप प्राणी होते ना, ते जळून खाक झाले होते. त्या प्राण्यांचा काही दोष होता का? असं वाटतंय आता देवाच्या घरामध्ये सुद्धा न्याय राहिला नाही. हळूहळू दिवस जात होते आणि त्या स्त्रीची 9 मुलं मोठी होऊ लागली होती. मुलं मोठी झाल्यानंतर एक एक करून ती त्यांचं लग्न लावून देऊ लागली. मुलांचं जसं लग्न व्हायचं ना, तसं तिच्या आनंदाला पाराच उरत नव्हता. पण तिचं दुर्भाग्य एवढं होतं ना, ती जसं आपल्या मुलांचं लग्न लावून द्यायची, दुसऱ्या दिवशी त्या मुलाचा मृत्यू व्हायचा. असं करून तिच्या 9ही पुत्रांचा मृत्यू झाला. त्या स्त्रीला समजलंच नाही की हे नक्की होतं काय. ती डोक्याला हात लावून बसली होती. तिचं सगळं सुख दुःखामध्ये बदललं होतं. तिचा आनंद नाहीसा झाला होता. तिच्या डोळ्यातलं पाणी थांबत नव्हतं. तिला रडताना पाहून तिचे वृद्ध सासरे तिला म्हणाले, सुनबाई, आता काय रडत आहेस तू? जे तू पेरलं होतंस ना, तेच आता घडत आहे आणि तेच तुला मिळालं आहे. देव प्रत्येक गोष्टीचा हिशोब आहे ना, तो प्रत्येक गोष्टीचा हिशोब काटेकोरपणे ठेवत असतो. त्याच्याकडे प्रत्येकाच्या कर्माचा लेखाजोखा असतो. तुझ्या कर्माचं फळ आहे ना, तुला नक्कीच आता ते मिळालेलं आहे. वृद्ध सासऱ्याचं हे बोलणं ऐकून त्या वृद्ध स्त्रीला वाटलं की जणू काही तिच्या जखमेवर कोणी मीठ चोळत आहे. खूप वर्षापूर्वी तिनं केलेल्या पापाचं दृश्य तिच्या डोळ्यासमोर फिरू लागलं. तिच्या सासऱ्यांच्या बोलण्याचा तिला खूप राग आला. ती रागाने उठली आणि त्या म्हाताऱ्या सासऱ्याला म्हणू लागली, माझी 9 मुलं मेलेली आहेत, मला सोडून गेली आहेत. हे पाहून तुला खूपच आनंद झालेला आहे का? तुला माझं सुख बघवत नाही का? पण तू पण असाच तडफडून मरशील. अशा प्रकारे त्या स्त्रीनं आपल्या वृद्ध सासऱ्याला खूप अपशब्द बोलले. स्त्रीचा आवाज ऐकून आजूबाजूचे लोकसुद्धा तिथे गोळा होत होते. ते देखील त्या स्त्रीच्या वृद्ध सासऱ्याला खूप बोलू लागले होते. तेव्हा ते वृद्ध म्हणाले, तुम्हाला सत्य माहीत नाही. माझ्या बोलण्याचा तुम्हाला राग येत आहे ना, पण जेव्हा तुम्हाला या स्त्रीचं खरं रूप कळेल ना, तेव्हा तुम्ही सुद्धा तिचा तिरस्कार कराल. वृद्ध सासरे पुढे म्हणाले, स्वतःचं कुटुंब सर्वांनाच प्रिय असतं, पण मला पण आहे. मनुष्य, कीटक, पशु पक्षी सगळ्यांनाच त्यांचं स्वतःचं कुटुंब असतं ना, ते सर्वात प्रिय असतं. त्याचप्रमाणे मला सुद्धा माझं कुटुंब प्रिय आहे. मला सुद्धा माझ्या कुटुंबामध्ये आनंदी वातावरण हवं आहे. पण दुसऱ्यांना दुःख देऊन, दुसऱ्यांचा तलतलाट घेऊन मला माझ्या घरामध्ये आनंद नको आहे. आणि समर्थांनी सुद्धा हेच भक्तिमार्गामध्ये सांगितलेलं आहे ना, जर तुम्ही दुसऱ्याचा तलतलाट घेऊन भक्ती मार्गामध्ये येत असाल तर तुमची भक्ती आहे ना, कधीच सर्वश्रेष्ठ होणार नाही, कधीच तुम्हाला भगवंताची प्राप्ती होणार नाही. म्हणून समर्थांनी सुद्धा सांगितलेलं आहे ना, एक वेळेला भक्ती कमी केली तरी चालेल, पण आपल्यामुळं दुसऱ्याच्या संसारामध्ये कधीही दुःख पोचू नये, या गोष्टींचे नियम जरी पाळले ना, तरी माझी भक्ती झाली म्हणून समजा. म्हणून त्या स्त्रीचा सासरा होता ना, तो इतर सर्वांना म्हणत होता, दुसऱ्यांना दुःख देऊन, दुसऱ्याचा तलतलाट घेऊन मला माझ्या घरामध्ये आनंद नको. माझ्या या दुष्ट सुनबाईनं एका पाखंडी तांत्रिकाच्या सांगण्यावरून एकाच्या घराला आग लावली होती आणि त्या घरामध्ये असणारी 9 मुके प्राणी होते ना, ते जळून खाक झाले होते. आणि त्याचे 9 प्राणी हिच्या पोटीचे पुत्र म्हणून जन्माला आले. आणि तेच 9 प्राणी आहेत ना, ते तिला दुःख देऊन स्वर्गवासी झालेले आहेत.
एखाद्याचं घर उद्ध्वस्त करून कधी कोणाला सुखाची झोप लागेल का? कधीतरी या गोष्टीचा विचार करा. आणि जर एखाद्याला झोप लागली असेल तर ती किती दिवसासाठी असेल? जेव्हा त्यांचं भाग्य बदलतं ना, जेव्हा देवाचा कोप होतो, तेव्हा त्यानं केलेला दुष्कर्माचा हिशोब असतो ना, तो व्याजासकट घेतला जातो. जर तुम्ही दुसऱ्याचा आनंद हिरावून घेऊन स्वतः आनंदी राहत असाल तर ही सर्वात मोठी चूक आहे. जर तुम्ही एखाद्याला नष्ट करून एखाद्याला मागे खेचून स्वतः पुढे जाऊ इच्छित असाल तर ही तुमची सर्वात मोठी चूक आहे. म्हणून तुम्ही तुमच्या या मार्गावर कधीच यशस्वी होऊ शकणार नाही. म्हणून आनंद एकमेकांना देऊन वाढत असतो. एकमेकांकडून हिसकावून कधी आनंद वाढत असतो का? कधीच नाही. म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे ना, सृष्टीचा एक नियम आहे. परमात्मा सर्व काही पाहत आहे. जो दुसऱ्याला त्रास देतो ना, त्याला सुद्धा एक दिवस त्याचं त्रासातून जावं लागतं. देवाचा न्याय थोडा उशिरा होतो, पण एक दिवस नक्कीच होत असतो. तो कधीच या कर्मफळातून चुकत नाही. त्याला कर्माचं फळ नक्कीच भोगावं लागतं. म्हणून आपलं आयुष्य म्हणजे कर्माची शेती आहे ना. जसं आपण त्या शेतामध्ये पेरू ना, तेच शेत आपल्याला तसं पीक देतं, तसंच उगवणार आहे. म्हणून दुसऱ्याचं वाईट चिंतन करून स्वतःचं भलं कधी होतं का? कधीच होणार नाही. म्हणूनच चांगले कर्म करा, कारण चांगलं फळ आहे ना, ते चांगलं कर्म केल्यावरच मिळत असतं. म्हणून समर्थांनी सांगितलेलंच आहे ना, या आयुष्य खूप सुंदर आहे. जसे तुम्ही विचार कराल ना, तसं तुम्ही या आयुष्य जगाल. सुख आणि दुःख आहेत ना, या नाण्याच्या दोन बाजू आहेत. कधीतरी एक नाणं खाली होणार आहे, कधीतरी एक नाणं वर जाणार आहे. पण म्हणजेच आपल्या जीवनामध्ये कायमस्वरूपी दुःख राहणार आहे का? आपल्या जीवनामध्ये कायमस्वरूपी सुख राहणार आहे का? हे जीवन जगताना एक गोष्ट लक्षात घ्या. जरी तुम्ही भक्तिमार्ग करत असाल ना, तरी सुद्धा या नाण्याच्या दोन बाजू आहेत. सुख आणि दुःख या दोन्ही बाजूंना तुम्हाला सामोरे जावं लागणार आहे. म्हणजे तुम्ही भक्तिमार्गामध्ये आला म्हणून का दुःख कमी होणार आहे का? तर अजिबात नाही. फक्त भक्तिमार्गामध्ये एकच प्रकार आहे. तो भक्तिमार्गामध्ये जेव्हा तुम्ही असाल आणि जेव्हा तुमच्या वाट्याला दुःख येईल ना, तेव्हा त्या दुःखाचा त्रास कमी करण्याचं काम कोण करत असतं बरं? ती आपली भक्तिमार्ग करत असतो. जरी आपल्या जीवनामध्ये जरी दुःख आलं ना, तरीही त्याचा फारसा परिणाम आपल्या हृदयावर होत नाही, आपल्या जीवनावर त्याचा होत नाही. कारण आपल्या जीवनामध्ये ही भगवंत रूपी शक्ती आहे ना, ती सर्वत्र ऊर्जा आपल्या जीवनामध्ये साठवत असते, निर्माण करत असते. म्हणजेच किती जरी दुःख आपल्या जीवनामध्ये आलं तरीही तो दुःखाचा प्रभाव आपल्या जीवनामध्ये पडत नाही. आणि जो व्यक्ती भक्तिमार्ग करत नाही तेव्हा त्याच्या जीवनामध्ये दुःख येतं ना, बघा, तो आत्महत्येला प्रवृत्त होतो. कारण का? कारण त्याला सावरण्यासाठी कोणी असतं का? कोणीच नसतं. म्हणून प्रत्येकाने भक्तिमार्ग करायला हवा. जो भक्तिमार्ग करत नाही ना, त्याच्या जीवनामध्ये दुःख जरी आलं ना, तरी तो स्वतः वाटेकरी असतो. आणि जेव्हा आपण भक्तिमार्ग करतो, भगवंताच्या प्रती आपण हे चिंतन करत असतो ना, तेव्हा आपल्या जीवनामध्ये दुःख जरी आलं ना, तरी भगवंत त्याचा वाटेकरी असतो. आणि भगवंत आपल्या जीवनामधील दुःख बराचसा स्वतःकडे घेतो. आणि जे चांगलं चांगलं आहे ना, जे सुख निर्माण केलेलं आहे ते भक्तालाच देत असतो ना. म्हणून भगवंताची भक्ती करा, 2 वेळची उपासना करा. जीवनामध्ये सुख समृद्धी आल्याशिवाय राहणार नाही. जीवन तुमचं धन्य धन्य होऊन जाईल. समर्थांनी सुद्धा सांगितलेलं आहे ना, प्रत्येक मनुष्याने एक गोष्ट नक्की ठरवायला हवी. जीवनामध्ये जेवढ्या आशीर्वाद घेता येतील ना, तेवढे नक्कीच घ्या. कारण या जीवनामध्ये कुणी कुणाला आशीर्वाद देतं का? जर माणसाने माणसाला आशीर्वाद देणं ही सर्वात मोठी देवाची कृपा मानली जाते. कारण का? कारण जेव्हा तुम्ही दुसऱ्याच्या सुखामध्ये, बघा,
दुःखाला बाजूला करून त्याच्या जीवनामध्ये सुख निर्माण करता, तेव्हा तो समोरचा मनुष्य असतो ना, तो तुम्हाला देवाचं स्वरूप मानत असतो. त्याप्रमाणे तो आशीर्वाद देतो. म्हणून आशीर्वाद घेता येतील ना तेवढे आशीर्वाद घ्या. जेवढे पुण्य करता येतील तेवढे पुण्य करा. कारण ह्या पुण्याचा साठा आहे ना, त्याचीच तुम्हाला गरज पडणार आहे आणि तेच तुम्हाला तारणार आहे. म्हणून आनंदी राहा, आनंद वाटण्याचा प्रयत्न करा. या जगामध्ये दुःख तर भरपूर आहेत, पण सुख देणाऱ्यामधले तुम्ही व्हा. तुमच्या जीवनामध्ये सुख आल्याशिवाय राहणार नाही. जय जय रघुवीर समर्थ.